आज नवरात्रीचा दुसरा दिवस. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. ब्रह्म म्हणजे तप आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी. म्हणून माता ब्रह्मचारिणी ही तपस्विनी व्रतधारिणी स्वरूपात पूजली जाते. देवीच्या उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात कमंडलू आहे. देवीच्या या रूपाचे पूजन केल्याने भक्तांना तप, त्याग, पुण्य आणि संयम प्राप्त होतो. चला तर मग आपण देवी ब्रह्मचारिणीची कथा जाणून घेऊया. हिमालयाच्या घरी जन्मलेली पार्वती अत्यंत सुंदर, विनम्र आणि तेजस्विनी होती. एकदा नारद मुनींनी पार्वतीला तिच्या मागील जन्मी ती महादेवांची अर्धांगिनी असल्याचे सत्य सांगितले आणि जर तिला ह्या जन्मीही भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करायचे असेल तर घोर तप करावा लागेल असे सांगितले. देवी पार्वतीला भगवान शिव हे आपल्या पती रूपात हवेच होते. मग त्यांनी घोर तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. नारद मुनींकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर माता पार्वतीने व्रत, उपवास, कठोर साधना सुरू केली. वर्षानुवर्षे ती जंगलात राहिली. फक्त कंदमुळे, पाने यावर जीवन जगली. नंतर तिने अगदी आकाशभोजन केले, म्हणजे फक्त वायुभक्षण करून तप केले. या कठोर तपामुळे ती कृश झाली, पण तिचा निश्चय काही डगमगला नाही. देवीची भक्ती आणि तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला इच्छित वरदान दिले. यानंतरच देवी पार्वतीचा विवाह शिवांशी झाला. मातेच्या या महान तपश्चर्यामुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव प्राप्त झाले. देवीचे हे रूप आपल्याला आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे व जोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नये. कितीही अपयश आले तरी सकारात्मक राहावे आणि प्रामाणिकपणे आपले काम करावे. शेवटी आपल्याला यश मिळतेच. तर ही होती आई ब्रह्मचारिणीची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. जय माता दी.